परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला। त्यानंतर राज्यभरात वातावरण आता चांगलंच तापलंय। राजकारण्यांची तर सोमनाथच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी आता रीघच लागलेली आहे। शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवारांनी देखील त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। पाहुयात खास रिपोर्ट। परभणीत संविधानाच्या अवमान प्रकरणानंतर आंबेडकर प्रेमी जनतेकडून रोष व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेस काही समाजकंटकांनी शहरात दगडफेक, दुकान, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। यावेळेस शांतता प्रस्थापित करताना पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह 40 ते 50 जणांना ताब्यात घेतलं। सर्वांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना दुसऱ्याच दिवशी सोमनाथ यांचा मृत्यू झाला। या घटनेचे पडसाद राज्यभरात पसरले। डॉक्टर प्रकाश आंबेडकर स्वतः सोमनाथच्या अंत्यसंस्काराला हजर होते। अनेक दिग्गज नेत्यांनी सोमनाथच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील सोमनाथच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सोमनाथच्या कुटुंबाची भेट घेतली आहे। जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे। ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणी सुद्धा राज्य सरकारकडे पोहोचवणं ही आमची जबाबदारी नाही आणि ती काळजी आम्ही घेऊ। आम्ही मार्ग काढायला लागलो, त्याच्यातनं व्यवस्थितपणे त्या कुटुंबाचा जो आधार तुटलेला आहे ते कुटुंब त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा त्याला कसं उभं करता येईल, पुन्हा ते व्यवस्थितपणे रांकेला त्याच्या आईच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे त्याच्या भावावर, दोन्ही भावांच्यावर, या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आलेलो आहे। सोमनाथ यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे। मात्र मला 10 लाखांची भीक नको, मुलगा परत द्या अशी मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे। पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही, तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे, केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल। मला ही न्याय पाहिजे आणि माझा मुलगा मला परत पाहिजे। मला 10 लाख नकोय, मला 10 लाख फडणवीस साहेबाचे मला 10 लाख रुपये नको आहे, फक्त माझा मुलगा मला परत पाहिजे। सोमनाथच्या मृत्यूचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले। मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मृत्यूबाबत मदतीची घोषणा केली, मात्र सोमनाथच्या कुटुंबियांकडून त्याला न्याय मिळावा अशी मागणी होते आहे। तर दुसरीकडे अजित पवारांनी त्याच्या लहान भावाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय। यानंतर एकच प्रश्न अनुत्तरित राहतो, पैसे आणि लहान भावाला नोकरी देऊन जीव परत येणार आहे का? राज्यात नेमकं काय सुरू आहे? विरोधक आक्रमक झाले, नागरिकांना शांतता हवी आहे, कोण ऐकणार सर्वसामान्यांचं? खालेद नाज, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।